नमस्कार विद्यार्थ्यांनो, MPSC परीक्षांसाठी टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी त्वरित उपलब्ध तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे आम्ही उच्च प्रतीचे अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी अधिक विनामूल्य सामग्रीसाठी तपशील तपासा. तर सगळ्यात पहिले जशी आपण सुरुवात करतो दिनविशेष पासून जी आहे ती सुरुवात करूयात. दिनविशेष आपण बघूयात आणि या दिनविशेषानंतर काही प्रश्नोत्तरे आणि एक तुम्हाला जो होमवर्क प्रश्न दिला होता त्या प्रश्नाबद्दलची चर्चा करून पुढचा जो आहे तो आपल्या क्लासला आपण सुरुवात करूयात. तर बघा, लक्षात घ्या, 16 एप्रिल हा जो दिवस आहे वर्ल्ड व्हॉइस डे म्हणून साजरा केला जातो. वन वर्ल्ड मेनी व्हॉइसेस, वन वर्ल्ड मेनी व्हॉइसेस ज्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे जे यावर्षी थीम म्हणजे हा जो आहे दिनविशेष कुठला दिवस आणि त्यानंतर जे त्याची थीम जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. 17 एप्रिलचा दिवस जो आहे तो वर्ल्ड हिमोफिलिया डे. हिमोफिलिया डे जो आहे रक्ताच्या संदर्भातील जो आजार आहे तर हिमोफिलिया डे म्हणून 17 एप्रिल साजरा केला जातो. अडॅप्टिंग टू चेंजेस सस्टेनिंग केअर इन अ न्यू वर्ल्ड ही जी आहे हा साजरा केला जातो. वर्ल्ड हेरिटेज डे, विश्व धरोहर दिवस ज्याला आपण म्हणतो, तर वर्ल्ड हेरिटेज डे जो आहे तो 18 एप्रिलचा जो आहे तो वर्ल्ड हेरिटेज डे म्हणून साजरा केला जातो. कॉम्प्लेक्स पास्ट डायव्हर्स फ्युचर्स, यावर्षीची थीम कॉम्प्लेक्स पास्ट डायव्हर्स फ्युचर्स ही जी आहे यावर्षीची थीम आहे. बघा, आता काय होतंय, तुम्हाला मी जे देतोय सगळं रेडीमेड जे आहे ते मिळत आहेत, पण अशाच प्रकारचं जे आहे दिनविशेष किंवा जे आहे त्याबद्दलची माहिती तुमच्या नोट्स मध्ये एका पेज वरती जे आहे ते सगळं मिळणार आहे. एका पेज वरती तुम्हाला सगळी जे आहे ते मिळू शकते. रोजच्या जर तुम्ही नोट्स काढून ठेवल्या, रोजच्या नोट्स जर तुम्ही तुमच्या बरोबर केल्या तर त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर वर्ल्ड लिव्हर डे, विश्व यकृत दिवस, 19 एप्रिलचा जो दिवस आहे वर्ल्ड लिव्हर डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. आता लिव्हर म्हणजे काय? लिव्हर म्हणजे आपण आपलं यकृत जे आहे, तर या यकृता संबंधातील जे आजार आहेत किंवा मानवाचं यकृत जे कार्यरत असतं, या यकृताच्या कार्य असण्यासाठी आपण जो आहे हा दिवस त्याचं शरीरातील जे सगळ्यात मोठं एक ग्रंथी ज्याला आपण म्हणतो, शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी जी आहे याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी वर्ल्ड लिव्हर डे जो आहे तो साजरा केला जातो. हा 19 एप्रिलचा. आणि 20 एप्रिलला जो आहे तो बघा युनायटेड नेशन्स चायनीज लँग्वेज डे. युनायटेड नेशन्स चायनीज लँग्वेज डे 2011 पासूनचा जो आहे 2011 पासून साजरा केला जातो. याच्या पूर्वी जर आपण बघितलं तर पहिला जो आहे तो 12 नोव्हेंबरला साजरा करण्यात आला होता 2010 मध्ये. 2010 मध्ये जो आहे तो हा 12 नोव्हेंबरला जो आहे तो करण्यात आला होता. आणि त्यानंतर काय होतं, म्हणजे 12 नोव्हेंबर 2010 ला पहिला साजरा करण्यात आला होता, पण त्यानंतर जो आहे तो 2011 पासून जो आहे हा 20 एप्रिलला साजरा केला जातो. लक्षात घ्या, 20 एप्रिलला हा दिवस युनायटेड नेशन्स चायनीज लँग्वेज डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, 20 एप्रिलला जो आहे हा दिवस साजरा केला जातो चायनीज लँग्वेज डे. युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र संघटना ज्या आहेत, या संयुक्त राष्ट्र संघटनांमधून आता या बाकीच्या ज्या आहेत, बाकीच्या ज्या चर्चा तुम्ही थांबवा. तो टेलिग्राम ग्रुप महत्वाचा नाहीये, महत्वाचं इथे काय आपल्यासाठी आपला क्लास जो आहे तो महत्वाचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्या, युनायटेड नेशन्स चायनीज लँग्वेज डे हा जो आहे हा महत्वाचा दिवस आहे. ज्या संयुक्त राष्ट्रांच्या ज्या महत्वाच्या भाषा आहेत, जसं इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, अरबी, चायनीज, या भाषा ज्या आहेत त्या संयुक्त राष्ट्रांच्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. तर त्याच्यामधला चायनीज लँग्वेज डे जो आहे हा 20 एप्रिल रोजी जो आहे तो साजरा केला जातो. 21 एप्रिल राष्ट्रीय लोकसेवा दिवस म्हणून जो आहे हा साजरा केला जातो, ज्याची सुरुवात झाली होती 2006 पासून. प्रत्येकाला जी आहे
प्रत्येक देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जे आहे त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस प्रॉपर पद्धतीने मिळाल्या पाहिजे, प्रत्येकाला न्याय व्यवस्थित मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून 21 एप्रिलचा दिवस जो आहे हा साजरा केला जातो. आता जो सगळ्यात महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे 22 एप्रिल. काय काय होतं तर ऍक्टिव्हिटीज 22 एप्रिलला वर्ल्ड अर्थ डे असतो. का म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड अर्थ डे? आणि या दिवशी ऍक्टिव्हिटी जी आहे ती काय असते, प्रमुख ऍक्टिव्हिटी काय असते 22 एप्रिलला? सुरुवात जी आहे 22 एप्रिलचा जो दिवस वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा करण्याची सुरुवात झाली होती 1970 पासून. 22 एप्रिल 1970 पासून याची सुरुवात आहे. लोकांना पृथ्वी आणि पर्यावरणाच्या संदर्भात जागृत करणं हा वर्ल्ड अर्थ डेचा उद्देश. उत्तर गोलार्धामध्ये जर आपण बघितलं तर अयान दिवस जो आहे, संपात दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जातो 22 एप्रिलचा दिवस. आणि या दिवशी जे आहे काय ऍक्टिव्हिटी होते, काय ऍक्टिव्हिटी साजरी केल्या जाते, तर 1 तास जे लाईट बंद करतात ना रे रात्री वर्ल्ड अर्थ डेच्या दिवशी. वर्ल्ड अर्थ डेच्या दिवशी असतं ना ते 1 तास रात्री लाईट सगळ्यांनी जे आहे ते पूर्ण पॉवर जी आहे ती बंद करून ठेवतात ऊर्जा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून. सो वर्ल्ड अर्थ डे इज बीन सेलिब्रेटेड ऑन 22 एप्रिल. तर याचं जे आहे तुम्ही एक वेळा स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊन ठेवा तुम्हाला हवा असेल तर. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मी जे आहे ते पुढे जातोय. घेतला सगळ्यांनी? चलो, आपण हा काल प्रश्न तुमच्यासाठी सोडलेला होता. कोणत्या प्रसिद्ध फिल्म निर्मात्याला ला नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स, कोणत्या निर्मात्याला नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड द लेटर्स, नाईट ऑफ द ऑर्डर्स आणि हा जो या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अनुराग कश्यप, गुरमीत मोंगा, SS राजामौली की यापैकी नाही? तर चित्रपट निर्माते आहे आणि प्रोड्युसर आहेत, तर त्यांना जे आहे या फ्रान्सचा जो आहे हा एक सर्वोच्च सन्मान मानला जातो, नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कोण आहे या व्यक्ती? तर या व्यक्तींचं नाव आहे, चला पोल मध्ये टाका, पोल आलाय तुमच्या समोर. मला वाटतं तुम्ही केलं असेल आतापर्यंत. सगळ्यांचं जे आहे ते करेक्ट उत्तर जे आहे ते मला अपेक्षित आहे. येस, प्राजक्ताचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. व्हेरी गुड. PLचं पण आलेलं आहे. इथे जर आपण बघितलं तर गुरमीत मोंगा जे आहेत, गुरमीत मोंगा यांना जे आहे या फ्रान्सचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा पुरस्कार देण्यात आलाय. यापूर्वी जे अनुराग कश्यप यांना सुद्धा मिळालाय, SS राजामौली यांना नाही मिळालेलं आहे. गुरमीत मोंगा जो यांना या फ्रान्सच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. फ्रान्समध्ये जे आहे ना भारतीय चित्रपट सृष्टीच्या बऱ्याच लोकांना जे ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हा जो आहे पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. चला, आता जे आजच्या काही प्रश्नांपासून जे ते आपण सुरुवात करूयात. भारतात फेसबुकचा नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला. वी आर लुकिंग फ्रॉम दिस एप्रिल वीक 3च्या जे आपण बघतोय, तर जेव्हा नुकताच म्हणून संबंधित ज्याच्याबद्दलचे आपण न्यूज असतात त्याच्याबद्दल जे आहे ते आपण माहिती घेतोय. नुकताच सुरू करण्यात आला, त्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला. हा फेसबुकचा जगातील पहिला नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्प आहे. नवीनीकरणीय म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस ज्याला आपण म्हणतो. फेसबुकने आपल्या डेटा सेंटरला ऊर्जा पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. तर यापैकी करेक्ट आन्सर जे आहे हे कुठलं आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन 1 आहे फक्त 1 व 2, ऑप्शन 2 आहे फक्त 3, 1 व 3 की वरील सर्व योग्य. तर तुम्ही जे आहे याचं पोलमध्ये उत्तर टाका. पोलमध्ये उत्तर टाकल्यानंतर आपण बघूया त्याचं जे आहे ते कोणाचं उत्तर करेक्ट येतं, कोणाला आयडिया आहे, आणि आपण नंतर जे आहे ते समजून घेऊयात. बघा, प्रश्न जे आहेत माहित असतील नसतील असा जो आहे तो होऊ शकतो. कोणाला माहित असतील, कोणी या केल्या असतील. तर इथे जे आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जे आहे त्या न्यूज कव्हर करतोय. प्रश्न कशा प्रकारचा आयोग विचारू शकतो याबद्दल जे आहे ही जे या पॅटर्न मध्ये आपण कव्हर करतोय. तर न्यूज पण आपण कव्हर करतोय, न्यूज पण आपण समजून घेणार आहोत, काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुद्धा समजून घेणार आहोत. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस याच्यावरती जे आहे ते आता आपण सगळे भर देतो. आणि त्यामध्ये फेसबुक जे आहे अमेरिकन कंपनी आहे, आणि फेसबुक जे आहे ते सध्या बरंचसं चर्चेमध्ये होतं. सगळ्यांना आयडिया असेल 25 मे पासनं जो नवीन कायदा सोशल मीडियासाठी जो नवीन कायदा लागू झाला त्याच्यामुळे फेसबुक
आणि सगळ्यात जास्त चर्चेमध्ये जर ट्विटर होतं, कारण की जे नवीन नियम जे आहे सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी गव्हर्नमेंटने लागू केले, त्याचं बऱ्याचशा गोष्टीला विरोध जो आहे तो ट्विटरने दर्शवला होता. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फक्त 3. हेच स्टेटमेंट जे आहे ते योग्य आहे. फेसबुकने आपल्या डेटा सेंटरला ऊर्जा पुरवण्यासाठी हा प्रकल्प चालू केलेला आहे. बघा, हा प्रकल्प कर्नाटकमध्ये चालू झालाय. फेसबुकचा भारतातील नवीनीकरणाचा जो आहे हा पहिला नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्प आहे. भारतामधला जो आहे तो पहिला आहे, जगातील नाही. जगामध्ये जे आहे फेसबुकचे बरेचसे डेटा सेंटर जे आहेत अशा प्रकारे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वरती चालतात. भारतातला हा पहिला आहे, जगातील पहिला नाहीये. आणि फेसबुकने जे आहे आपल्या डेटा सेंटरला ऊर्जा पुरवण्यासाठी हा प्रकल्प कर्नाटकमध्ये चालू करण्यात आलेला आहे. आता इथे तुम्ही जर लक्षात घेत असाल तर स्टेटमेंट जे आहेत ना ते बऱ्याच जणांनी जे आहे ते वरील सर्व जसं करेक्ट म्हटलंय. मी तुम्हाला एक नेहमी सांगत असतो की ज्यावेळी तुम्ही बघताय अशा प्रकारचे मल्टी स्टेटमेंट राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जेव्हा अभ्यास करताय तर प्रत्येक शब्द न शब्द जो आहे तो महत्वाचा आहे. प्रकल्प महाराष्ट्रात, बघा कीवर्ड काय आला, महाराष्ट्राला. फेसबुकचा जगातील पहिला नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्प, डेटा सेंटरला ऊर्जा पुरवठा करण्यासाठी. इथे जे आहेत जे कीवर्ड्स आहेत हे कीवर्ड्स आपण हायलाइट केलेत. आता इथे जे आहे ते हा कीवर्ड चुकीचा आहे, महाराष्ट्र. जगातील पहिला जो आहे हा चुकीचा आहे. त्यामुळे हे जे 2 स्टेटमेंट आहेत चुकले आहेत आणि आपलं जे थर्ड स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे फक्त 3 जे आहे हे याचं करेक्ट आन्सर. तर बघा याचा उद्देश काय, हरित ऊर्जा प्रकल्पांकडे वळण्याच्या दृष्टीने. डेटा सेंटर जे त्यांनी सगळे जगातले फेसबुक काय करताय, त्यांचे जे सगळे डेटा सेंटर्स आहेत, डेटा सेंटर म्हणजे काय होतं, खूप सारं काम. फेसबुकचं जे सर्व्हर आहे खूप मोठं सर्व्हर आहे. बरेचसे कोट्यावधी लोक जे आहेत ते फेसबुकचा वापर आज दिवसागणिक करतात. म्हणजे प्रत्येक सेकंदाला लाखो जण जे आहेत ते फेसबुक वापरतायत. तर त्यांना जे सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी जे आहेत हे खूप मोठे सर्व्हर्स लागतात आणि यांचे जे डेटा सेंटर्स आहेत तिथले जे कर्मचारी कार्य करतात या सगळ्यांसाठी जी आहे ती ऊर्जा लागते. तर ही ऊर्जा जी आहे ती रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मधून घेतल्या जाईल आणि अशा प्रकारचं जे आहे ते एक डेटा सेंटर जे आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. कोवॅक्सिन न्यूट्रलायझेस मल्टिपल व्हेरियंट्स ऑफ SARS-CoV-2. ICMR चा जो एक अभ्यास झालाय, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. अरे काय झालं, थांबलो तसं वाटलं मला. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी जी एक सर्वेक्षण केलं, यांनी जो अभ्यास केला त्यावरून त्यांनी असा निष्कर्ष लावलाय की जी कोवॅक्सिन वॅक्सिन आहे ही कोवॅक्सिन वॅक्सिन जे आहे SARS-CoV-2 चा जो व्हायरस आहे आणि त्याचे बाकीचे जे व्हेरियंट्स आहेत, बाकीचे जे म्युटंट्स आलेले आहेत, या म्युटंटला न्यूट्रलाइज करण्याचं काम जे ते करतोय. आतापर्यंत अशी चर्चा चालू होती की जो नवीन व्हेरियंट आलेला आहे किंवा जो नवीन म्युटंट आलेला आहे, या ज्या लसी आहेत या लसी युकेचा व्हेरियंट, ब्राझीलचा व्हेरियंट, भारताचा व्हेरियंट या वेगवेगळ्या व्हेरियंटला अटॅक करू शकणार की नाही. म्हणजे जी लस निर्माण झालेली आहे ही जो पहिला व्हेरियंट आला होता कोविड-19चा SARS-CoV-2 जो होता याच्यावरती याला रेफरन्स घेऊन याची व्हॅक्सिन बनवण्यात आली होती. परंतु आता ही जी व्हॅक्सिन आहे ही व्हॅक्सिन काम करणार की नाही करणार या नवीन याच्यावरती, तर ICMRने त्याच्याबद्दल, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याच्याबद्दल स्टडी केला आणि त्यांनी असं म्हटलं की जो इंडियन डबल म्युटंट आहे, ब्राझीलचा म्युटंट आहे, या सगळ्यांवरती जे आहे काम करतोय. त्यामुळे ही लस जी आहे ही सगळ्यांसाठी उपयोगी असलेली लस असल्याचं जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे. कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक 5 जी आहे ही या लसी ज्या स्पुटनिक व्ही किंवा स्पुटनिक 5 त्याला आपण म्हणतोय, या लसी भारतामध्ये सध्या कार्यरत आहेत. काही ट्रायल्स ज्या जगामध्ये झाल्या याचे जे आहेत ते 2 डोस घ्यावे लागतात. आता मगाशी ज्यावेळी मी एक क्लास जो आहे तो घेत होतो, मे महिन्याचा जो करंट अफेअर्सचा आपली कंबाईनची जी बॅच आहे त्यांचा होता, तर त्याच्यामध्ये ब्रिटनमध्ये असं स्टडी करण्यात आलंय की ज्या लोकांना एक वेळा कोविड-19चा कोरोना व्हायरस झालेला आहे, कोविड-19 झालेला आहे, अशा लोकांनी एक डोस जरी घेतला तरी तो इफेक्टिव्ह असणार आहे. असा स्टडी तिथे लंडनमध्ये करण्यात आला, ब्रिटनमध्ये करण्यात आलाय. आता जे आहे स्पुटनिक 5चं जे या सगळ्यांच्या 2 लसी ज्या आहेत त्या घ्याव्या लागणार आहेत. परंतु
स्पुटनिकची जी एक लस येणार आहे ज्याच्यामध्ये 1 डोस सिंगल डोस जी आहे ती लस सुद्धा भविष्यामध्ये येणार आहे. तर ऑक्टोबर पर्यंत ज्या आहेत त्या अजून लसी ज्या आहेत त्या भारतामध्ये इम्प्लिमेंट होणार आहेत. जून पासून जी आहे ती स्पुटनिक तयार झालेली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुद्धा जे आहे ते स्पुटनिकचं प्रोडक्शन करते आहे. व्होलेटाईल आहे म्हणजे ठीक आहे. स्पुटनिक मिनी जी आहे ती येणार. मिनी त्यांनी वेगळंच एक अजून नाव दिलंय. बाकीच्या पण ज्या नाकावाटे घेणाऱ्या वगैरे ज्या आहेत त्या लसी येणार आहेत. चला पुढचा प्रश्न. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने नुकतंच सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021 इंटरनेट निर्देशांक ज्याला सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक असा म्हणतोय म्हणजे एक इंडेक्स जो आहे तो जाहीर केलाय. त्याबाबत अयोग्य विधान ओळखा. काय म्हटलं याच्यामध्ये? यू हॅव टू फाइंड आउट रॉंग, याच्यामधलं जे आहे रॉंग स्टेटमेंट. भारत 49व्या स्थानावर. तर ज्या याच्यामध्ये जे आहे आपण भारत 49व्या स्थानावर आहे. यामध्ये स्वीडन पहिल्या स्थानावर असून स्पेन 3ऱ्या स्थानावरती आहे. 2020च्या तुलनेत भारताच्या स्थानामध्ये सुधारणा झाली आहे आणि यामध्ये जे आहे ते स्वीडन बरोबर थायलंड जो आहे हा पहिल्या स्थानावर आहे. स्वीडन बरोबर थायलंड जो आहे हा सुद्धा पहिल्या स्थानावर असल्याचं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. चला तर याच्याबद्दलचं जे आहे आपण बघूयात. रॉंग स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला याच्याबद्दल ओळखायचं आहे. पोल येतोय. नाव इट इज द कंटिन्युअस प्रोसेस. बघा कोविडचा जो आहे तो म्युटंट होतोय. RNA त्याचा जो आहे याच्यामध्ये काहीतरी बदल जो आहे तो सारखा घडून आणतोय. सो RNA अटॅकिंग ज्या वॅक्सिन्स आहेत या स्पुटनिक जे आहे ती इट वर्क्स ऑन अटॅकिंग द RNA अटॅकिंग वरती काम करतोय. त्यामुळे काय झालंय की जसं जसं याच्यामध्ये म्युटेशन वगैरे येत जाईल तर चेंजेस जे आहे ते करत राहावे लागणार आहे. सतत चेंजेस होत राहतात बिकॉज दिस इज नॉट अ स्टेबल वन. याच्यामध्ये योगिता, निकिता आणि इशू यांचं उत्तर जे आहे ते करेक्ट आलेलं आहे. चला बघूया आपण याचं करेक्ट आन्सर काय येतं ते. स्नेहलचं पण करेक्ट आलेलं आहे. चला लेट्स सी. तर इथे काय विचारलेलं आहे? अयोग्य. 4 स्टेटमेंट दिले आहेत आणि 4 स्टेटमेंट मध्ये रॉंग स्टेटमेंट विचारलंय. भारत ऑन 49th रँक, स्वीडन ऑन फर्स्ट रँक अँड स्पेन इज ऑन थर्ड रँक. 2020च्या तुलनेमध्ये भारताच्या स्थानामध्ये सुधारणा झालेली आहे कम्पेअर टू 2020. आणि ते म्हटलंय स्वीडन बरोबर थायलंड जो आहे तो पहिल्या स्थानावरती आहे. तर इथे जो स्वीडन आहे ना, स्वीडन नाही, इथे काय पाहिजे? भारत पाहिजे. आणि थायलंड जो आहे तो पहिल्या नाही तर 49व्या स्थानावरती आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे. स्वीडन बरोबर थायलंड ही पहिल्या स्थानावर जे आहे हे जे आहे याचं चुकीचं स्टेटमेंट आहे. काय हवंय? भारत बरोबर थायलंड जो आहे, थायलंड आणि भारत जे आहे दोज बोथ आर ऑन 49 स्टेज. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट यांनी जे हा निर्देशांक 2021 जाहीर केला. भारत 49व्या स्थानावरती आहे, अमेरिका 2ऱ्या स्थानावरती आणि स्पेन जो आहे तो 3ऱ्या स्थानावरती आहे. याच्यामध्ये जो आहे भारत 50च्या पुढे होता आधी जे आहे ते आता जे आहे ते 49व्या स्थानावरती जो आहे तो आलेला आहे. आणि थायलंड जो आहे, थायलंड सुद्धा जो आहे तो 49व्या स्थानावरती आहे. हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो? अवेलेबिलिटी ऑफ इंटरनेट, हाऊ अफोर्डेबल इट इज, प्रासंगिकता किती वेळ अवेलेबल आहे, आणि तत्परतेचं जर क्रमवारी आपण बघितली, तत्परता म्हणजे हाऊ फास्ट इट इज, तर याच्यावरती जे आहे ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे. आणि इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट यांनी ही जी आहे ती तयार केलेली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज. पुढची जी आहे माहिती प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज बद्दल. याच्याबद्दल ऐकलंय का रे तुम्ही? प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री
गरीब कल्याण योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे यांनी राबवलेली किंवा या गव्हर्नमेंटने राबवलेली कोविड-19च्या कालावधीमध्ये राबवलेली एक महत्वाची योजना गरीब कल्याण योजना. तर याच्या अंतर्गत जे आहे कोरोना वॉरियर्स जे आहेत यांच्यासाठी ही योजना 1 वर्षापर्यंत वाढवून दिली. गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत काय ठरवलं होतं गव्हर्नमेंटनी की जे गरीब आहेत, अतिशय गरीब आहेत, ज्यांचा रोजगार सुटलेला आहे, यांना अन्नधान्य जे आहे ते वेळेवर मिळालं पाहिजे. त्यांच्या ज्या काही गरजा असल्या त्या भागवल्या गेल्या पाहिजे. कारण की लॉकडाऊन मध्ये काय झालं, लॉकडाऊन मध्ये खूप जणांना जे आहे हे प्रॉब्लेम सहन करावे लागले होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज स्कीम वॉज एक्सटेंडेड फॉर 1 year विथ इफेक्ट फ्रॉम एप्रिल 2021 पासून जे आहे 20 एप्रिल 2021 पासून जे आहे ही जी आहे ही वाढवण्यात आली आहे. आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी याबाबतची घोषणा जी आहे ती केली. तर हे जे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज होतं याच्यामध्ये जो आहे तो काही निधी आवंटित करण्यात आला होता. आता हे जे कोरोना वॉरियर्स आहेत या कोरोना वॉरियर्सची बऱ्याच जणांनी जो आपला जीव गमावला होता. मग हा गमावल्यानंतर यांचे जे परिवार आहेत या परिवारांना मदत मिळाली पाहिजे, आर्थिक मदत मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून एक इन्शुरन्स स्कीम जी आहे ही राबवण्यात आली होती. आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी इट इज वन ऑफ द बिगेस्ट GIC कंपनी, गव्हर्नमेंटची GIC आहे. त्याच्या अंतर्गत कोरोना व्हायरसला जे आहे त्यांना जो एक कव्हर आहे ज्याला आपण मेडिक्लेम कव्हर म्हणतो, मेडिक्लेम कव्हर तसंच लाईफ कव्हर जो आहे तो दिला जातोय. तर मार्च 2020 मध्ये यांनी घोषणा केली होती की हा एप्रिल 2021 पर्यंत राहणार आहे. पण याच्या पुढे सुद्धा जो आहे 1 वर्षापर्यंत जे आहे ही अजून जी आहे ती स्कीम वाढवली जाणार आहे. कारण की काय झालं, दुसरी लाट सेकंड वेव्ह ओसरते आहे. आपण काल परवाच्या न्यूज मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर 1 लाखापेक्षा जे आहे ते कमी झालेली आहे संख्या. रोजचे जे पेशंट्स आहेत कमी आढळत आहेत. बरंचसं जे आहे जो एक पीक होता मे महिन्यामधला तो आता ड्रॉप डाऊन होणं चालू झालंय. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहे ते अनलॉक जे झालेलं आहे बऱ्याच जिल्ह्यांना. कालची सुद्धा एक आकडेवारी नवीन आली. त्या आकडेवारीमध्ये काय झालं, गव्हर्नमेंटनी एव्हरी थर्सडे ठरवलंय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काय ठरवलंय, एव्हरी थर्सडे दे विल गोइंग टू रिव्ह्यू कंडिशन इन ईच डिस्ट्रिक्ट. त्याच्यानुसार जे मग लॉकडाऊन अनलॉकडाऊन कसं होणार याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे. हा कशावरती घेणार आहे गव्हर्नमेंट आता निर्णय, तर पेशंट पॉझिटिव्ह येण्याचा रेट अँड अवेलेबिलिटी ऑफ बेड्स. हे ज्या जिल्ह्यामध्ये कमी असेल, ऑक्युपन्सी बेड ऑक्युपन्सी कमी असेल आणि रुग्णांचं प्रमाण कमी असेल त्या ठिकाणी त्यावेळी जे आहे ते अनलॉक करणार आहे. मग यामध्ये जे लोक हेल्थ केअर वर्कर आहेत ज्यांना प्रॉब्लेम्स येतात तर यांची काळजी घेण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे ती राबवण्यात आलेली आहे. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? चला आता पुढचा प्रश्न आपण बघूया. टेबल माउंट नॅशनल पार्क हे कोणत्या देशामध्ये? आता हे चर्चेमध्ये काय होते सुद्धा आपण समजून घेऊयात. दक्षिण आफ्रिका, अमेरिका, रशिया, जपान. ऍक्च्युली जे टेबल माउंट नॅशनल पार्क आहे ना, इट इज अ वर्ल्ड हेरिटेज साईट. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये हे आहे. त्या व्यतिरिक्त यावर्षी इथे काय झालं होतं, यावर्षी इथे खूप जास्त प्रमाणामध्ये मोठी जी आहे ती आग लागली होती. ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी वणवा पसरला होता. दक्षिण आफ्रिकन जंगलांमध्ये सुद्धा जो आहे तो वणवा पसरला होता. ब्राझीलच्या जंगलांमध्ये जो आहे ते खूप मोठी आग लागली होती. सो दिस टेबल माउंट नॅशनल पार्क इज सिच्युएटेड इन, येस व्हेरी गुड, टेबल माउंट नॅशनल पार्क हे दक्षिण आफ्रिकेमधलं आहे, केप टाउन मध्ये आहे. इथे जे आहे या राष्ट्रीय उद्यानाला जी आहे ती आग लागली होती त्यामुळे चर्चेत आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादींमध्ये जे आहे ते होत आहे. बरं, कोविड-19 लसीकरणाबद्दल आपण चर्चा करतोय. तर दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. वेस्टेज ऑफ कोविड-19 वॅक्सिन इज अ क्रिमिनल वेस्ट इन करंट सिच्युएशन. काय म्हणाले, हा जो एक अपराध आहे, गुन्हा आहे तुम्ही जर लस वाया घालवत असाल तर. नियर अबाउट 1.5% लस जी आहे ही वाया जाते घेताना. नियर अबाउट 1.69% पर्यंत ते होतं. पण काय झालं, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यांनी जे आहे आपलं मत जे आहे याच्यामध्ये मांडलंय की या सिच्युएशनला जर लसी वाया जात असतील, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पीक चालू झाला होता, फ्रॉम मार्च इट हॅज स्टार्टेड ग्रोइंग कोविड-19 केसेस. The court directed the government to look into the situation to permit full utilization of vaccine.
the direction come while High Court has hearing the petition concerning the COVID-19 situation in national capital. दिल्लीमध्ये सुद्धा जे आहे त्या केसेस भरपूर जास्त प्रमाणामध्ये वाढल्या होत्या आणि मग लसीकरणाचा कार्यक्रम जो आहे तो गव्हर्नमेंटने चालू केला होता. गव्हर्नमेंटने निर्णय घेतला होता की 1 मे नंतर आतापर्यंत जे आहे ते बिफोर 1 मे जे आहे अप टू 45 टू 60 इयर्स पर्यंत जे आहे ते वॅक्सिनेशन चालू होतं, पण याच्यामध्ये सुद्धा जे आहे त्या लसी वाया चाललेल्या होत्या. वेगवेगळ्या कारणामध्ये जे आहे त्या लसी वाया जाऊ शकतात. तर ही जे प्रमाण आहे कमी करायचं आणि 1 मे पासून गव्हर्नमेंटने निर्णय घेतला होता की लसीकरण जे आहे ते 18 वर्षाच्या वयोगटाखालील सगळ्यांसाठी जे आहे ते लसीकरण चालू होणार आहे. बऱ्याचशा राज्यांनी मोफत लसीकरणाचा सुद्धा निर्णय घेतला होता, यूपी, महाराष्ट्र, आणि आता मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सर्वच जणांना जे तुम्ही लसीकरण मोफत द्या, लसी केंद्र सरकारकडूनच घ्या. कारण की काय होतं, लसी जे आहे ते डिस्ट्रीब्युट होत नव्हत्या. बऱ्याचशा जे आहे ते दबाव, मुख्यमंत्र्यांचे दबाव सिरम वरती म्हणा किंवा भारत बायोटेक वरती होता. मग सगळं काय म्हटलं, कोर्टाने त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं आणि आता ही सध्याची न्यूज सांगतोय 75% लसी केंद्राकडे, 25% प्रायव्हेट डिस्ट्रीब्युशनसाठी. त्याच्यात ते प्रायव्हेट डिस्ट्रीब्युशन करणार त्यावेळी त्याच्या किमती ज्या आहेत त्या ठरवून दिलेल्या, त्याच्यापेक्षा जास्त किंमत घेतल्या जाणार नाही. बरं, मग आता दिल्लीमध्ये काय झालं, दिल्लीमध्ये यांनी हा निर्णय काय घेतला, या बेंचने असा निर्णय का घेतला, कारण ज्या कोविड-19च्या ज्या लसी आहेत या लसींमध्ये 1 कोटी लसी, 10 कोटी लसींपैकी 44 लाख लसी ज्या आहेत त्या वाया गेल्या होत्या. 44 लाख डोस, एवढे मोठे डोस जे आहेत ते वाया गेले. तर बघा, एवढे मोठे डोस वाया गेले तर काय होईल रे बाळांनो, म्हणजे किती झालं, पर्सेंटेज किती झालं, 10 कोटी पैकी 44 लाख, म्हणजे 0.4% पेक्षा सुद्धा जे आहे ते जास्त लसी वाया गेल्या. तर त्या लसी वाया जाऊ देऊ नका, सरळ सरळ म्हटलंय. चला, राष्ट्रीय हवामान असुरक्षा मूल्यांकन अहवाल 17 एप्रिल 2021 रोजी जाहीर करण्यात आला. हवामान असुरक्षा मूल्यांकन अहवाल, तर त्याच्याबद्दलची जी आहे ती विधाने विचारात घ्या. हा अभ्यास भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून घेण्यात आला. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री. या अहवालानुसार महाराष्ट्राचा हवामान बदलासाठी कमी संवेदनशील गटात समावेश केला गेला. या अहवालानुसार देशातील 8 राज्ये ही हवामान बदलांसाठी अत्यंत संवेदनशील आहेत. वरील पैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. सर्व योग्य, 2-3 योग्य, 1-2 योग्य की एकही नाही. करेक्ट आन्सर आहे सर्व योग्य. ही जी आहे सर्व विधान, इथे जे एकही नाही जे आहे ना, ते काहीतरी याच्यामध्ये मार्क झालं होतं चुकीने. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सर्व योग्य. बघा, 17 एप्रिलला जो आहे हा अहवाल, राष्ट्रीय असुरक्षा मूल्यांकन अहवाल तो जाहीर करण्यात आला होता. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीने जे आहे हा अहवाल जो आहे तो जाहीर केला होता. नेमकं भारतामध्ये हवामान जे आहे किंवा जे आपण ज्याला आपण क्लायमेट म्हणतो, हे क्लायमेट किती सुरक्षित आहे यासाठी किंवा काय काय प्रदूषणकारक आहेत यांची चर्चा करण्यासाठी, यांच्याबद्दल प्रकाश टाकण्यासाठी हा जो आहे अहवाल सादर केला होता. यामध्ये महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर कमी संवेदनशील गटामध्ये समावेश करण्यात आला होता. आणि जर 8 राज्य आपण बघितली तर या 8 राज्यांचा समावेश अत्यंत संवेदनशील, म्हणजे इथे प्रदूषणाचं प्रमाण जर आपण बघितलं किंवा हवामान जे आहे ते असुरक्षित आहे अशी 8 राज्य आहेत. कोणती कोणती असतील ती, तर पहिलं जे आहे ते बिहार, नंतर आहे झारखंड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, असम आणि ओडिशा. बघा, बिहार, झारखंड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड, असम आणि ओडिशा. तुम्हाला दिसत नाही छत्तीसगड पण जे आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर या 8 राज्यांमध्ये जे आहे ते हवामान बदलासाठी जे आहे ते अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्र कसं आहे, हवामान बदलासाठी कमी संवेदनशील गटामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. इटली लॉन्चेस मेगा फूड पार्क अँड फूड प्रोसेसिंग युनिट इन इंडिया. याबद्दल आयडिया आहे का रे तुम्हाला? मला सांगा बरं पहिले, मेगा फूड पार्क हा प्रोजेक्ट काय माहिती आहे का? याचं उद्दिष्ट काय सांगू शकता का?
भारत सरकारचा एक मोठा उपक्रम आहे, याला काय म्हटलं जातं, मेगा फूड पार्क. आता हा मेगा फूड पार्क स्थापन करण्याचा मागचा उद्देश काय? महाराष्ट्रामध्ये काही मेगा फूड पार्क आहेत का, हे पहिले आपल्याला माहित असणं पाहिजे. बघा, मेगा फूड पार्क म्हटलं तर काय होईल, कशाशी संबंधित दिसतंय आपल्याला, अन्नाशी संदर्भात दिसतंय. फूड म्हणजे अन्न. हा बरोबर, फलटणला एक आहे, करेक्ट कृष्णा. महाराष्ट्रामधला पहिला पैठणचा, त्यानंतर साताऱ्याचा, तिसरा जो आहे त्याची परवानगी मिळाली आणि त्याचं काम चालू झालंय तो म्हणजे वर्धेचा. असे 3 मेगा फूड पार्क जे आहेत ते, म्हणजे 2 ऑपरेशनल, 1 इज अंडर कन्स्ट्रक्शन. पहिले तर मेगा फूड पार्क या योजनेबद्दल जे आहे ते समजून घ्या. अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अंतर्गत ही जी आहे हा उपक्रम राबवला जातोय. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजे, डायरेक्ट रोजगार वाढला पाहिजे, जनतेपर्यंत जे आहे ते चांगल्या प्रकारचं अन्न पोचलं पाहिजे, या दृष्टिकोनातून हा उपक्रम जो आहे तो राबवला जातोय. मेगा फूड पार्क नावावरूनच लक्षात घ्या, मेगा म्हणजे खूप मोठा जो आहे तो, नावाप्रमाणे जो आहे तो एक मोठा फूड पार्क जो आहे, मोठा फूड पार्क जो आहे तो मोठं प्रोसेसिंग युनिट राहतं. काय काय असणार इथे, एक तर स्टोरेजची व्यवस्था, कारण की अन्नधान्य म्हटलं, फूड म्हटलं, शेतकरी जो आणणार त्यासाठी जे काय होणार आहे, शेतकऱ्याचं जे आहे धनधान्य जे आहेत किंवा जे प्रोसेस करण्यासाठी आहे त्यासाठी काय लागेल, स्टोरेजची व्यवस्था लागेल. सेकंडली त्याच्यामध्ये काय लागेल, प्रोसेसिंग नंतर कोल्ड स्टोरेज लागेल. प्रोसेसिंगसाठी तिथे जो आहे तो कारखाना लागेल. त्यानंतर इथे काम करायसाठी तर कामगार लागतील, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था लागेल, एक्सपोर्ट जर करायचं असेल तर एक्सपोर्टची व्यवस्था, स्टोरेज, वेअर हाऊसेस, यस करेक्ट वन, ही सगळी जी आहे ही एक यंत्रणा लागेल. याच्यामुळे झालं काय, फूड प्रोसेसिंग युनिट किंवा फूड पार्क चालू केल्यामुळे तिथे जे आहे ती रोजगाराला चालना मिळाली. शिवाय शेतकऱ्यांचं जे आहे त्यांचा माल डायरेक्ट जो आहे या फॅक्टरीपर्यंत किंवा उत्पादकापर्यंत पोहोचणं चालू झालं. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला डिमांड आल्यामुळे शेतकऱ्याला किमती मिळाल्या. हा सगळा जो आहे हा काम करणं जे आहे ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चालू केलं. याच्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट आहे, 50% इन्व्हेस्टमेंट जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट करतं, काही पर्सेंटेज जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटचा असतो, आणि काही जे असतं ते फायनान्सच्या माध्यमातून, फायनान्स अवेलेबल करून जे आहे त्या माध्यमातून जे आहे ही फूड पार्क जे आहे ते उभारल्या जातं. आता याच्यामध्ये बघा, ह्या जो फूड पार्क आहे भारतामध्ये सध्या 42 फूड पार्क जे आहेत ते आहेत, त्यापैकी 22 मेगा फूड पार्क जे आहेत ते ऑपरेशनल कंडिशनर मध्ये आहेत. इटलीमध्ये जे आहे, इटलीने जे काय केलं, एप्रिल 2021 मध्ये त्यांचा पहिला फूड पार्क जो आहे हा फनीधर मेगा फूड पार्क जो आहे तो गुजरात मध्ये स्थापन केलाय. कुठे केलाय, पनीधर गुजरातमध्ये त्यांनी जो आहे तो लॉन्च केला. इटली आणि भारत सरकारच्या मदतीने जो आहे हा चालू करण्यात आलाय. द मेगा फूड पार्क प्रोजेक्ट बिटवीन इंडिया अँड इटली, द इंडियन इटालियन फूड पार्क प्रोजेक्ट ऍज अन इनिशिएटिव्ह ऑफ द फूड प्रोसेसिंग फील्ड. As stated by the countries at the summit between two countries last year in November, the food processing unit is the pillar of partnership between Italy and India. इटालियन फूड हे सध्या जे आहे ना, इटालियन जर आपण बघितलं तर या इटालियन फूडला जे ती बरीच डिमांड सध्या भारतामध्ये आहे. पिझ्झा, पास्ता, हा आठवत असेल, हे जे चीज युक्त फूड आहेत, या इटालियन फूडला जे ती भरपूर डिमांड आहे भारतामध्ये. मग त्याच्या संदर्भात जे त्यांनी काम करून इटली गव्हर्नमेंटच्या मदतीने गुजरातमध्ये हा जो एक FDI करून हा फूड पार्क जो आहे तो स्थापन केलेला आहे. The project intends to promote agriculture and industrial growth of two countries, focus on research and development and new enhancement technology in these very sectors. या सगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे काय करायचंय, यांना एक चांगल्या प्रकारचं जे आहे ते पार्टनरशिप करायची आहे आणि भारताचा विकास, इटलीचा विकास, असं सगळं जे आहे ते साधायचं. ठीक आहे. भारतामध्ये फूड पार्क याच्याबद्दल जे ते आपण सगळी घेतलेली आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अंतर्गत जे आहे याच्या अंतर्गत काम करतं प्रधानमंत्री किसान संपदा योजना, PMKSY. मेगा फूड पार्क स्कीम जो आहे तो केला जातो. महाराष्ट्रामध्ये आपण बोललो 3 चर्चा केली. एक जो आहे तो औरंगाबाद मधील पैठण, दुसरा जो आहे तो सातारा, हे 2 आहेत ऑपरेशनल, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे वर्धा येथे जे याचं काम चालू झालेलं आहे.
ऑस्ट्रेलिया भारत यांच्यामध्ये हिंद प्रशांत महासागरीय उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलाय. या उपक्रम योग्य विधान निवडा असं म्हटलंय. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020च्या ईस्ट इंडिया समिटमध्ये सुरू केला. सागरी सीमा मजबूत करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं किंवा तत्व होतं. समविचारी देशांदरम्यान भागीदारी तयार करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं. थोडासा हा ट्रिकी क्वेश्चन होता. थोडासा क्वेश्चन जो आहे ना हा ट्रिकी क्वेश्चन आहे. ओनली PL हॅज द करेक्ट आन्सर. अच्छा बघा, ऑप्शन नंबर 4 जे आहे ना ते याचं करेक्ट आन्सर आहे. एकही योग्य नाही. हा 2019च्या ईस्ट इंडिया समिट मध्ये चालू केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी. सागरी सीमा मजबूत करणं ह्या उपक्रमाचं जे आहे ते उद्दिष्ट आहे. तत्व नाही. याचं काय होतं, या उपक्रमाचं तत्व नाही तर काय होतं, या उपक्रमाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आणि समविचारी देशांदरम्यान भागीदारी तयार करणं हे या उपक्रमाचं तत्व आहे. शब्दावरून जे थोडासा खेळ राहतो. उद्दिष्ट, टार्गेट काय म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो व्हिजन आणि टार्गेट जे आपण त्याला म्हणू शकतो. व्हिजन काय आहे ह्याच्यावरती जे आहे चेंजेस आहे. फक्त जे आहे असं थोडंसं रिव्हर्स केलेलं आहे. रिव्हर्स केल्यामुळे याच्यामध्ये चेंज झालंय. बाकी काही नाही. क्लिअर आहे. तर हा जो प्रोग्राम आहे हा एक महत्वाचा प्रोग्राम आहे. हिंद प्रशांत महासागरीय उपक्रम. ऑब्जेक्टिव्ह, येस ऑब्जेक्टिव्ह, यू कॅन कॉल इट एज ऑब्जेक्टिव्ह व्हिजन. भारताची मीराबाई चानू हिने जो आहे तो एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केलाय आणि एक राष्ट्रीय रेकॉर्ड सुद्धा बनवलाय. मीराबाई चानू, साईखॉम मीराबाई चानू, तिला जो आहे तो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालाय आणि भारतासाठी बरेचसे मेडल जे तिने वेट लिफ्टिंग मध्ये जे आहे ते जिंकलेले. इंडियन वेटलिफ्टर मीराबाई चानू क्रिएटेड अ न्यू वर्ल्ड रेकॉर्ड in clean and jerk after he lifted 119 kg at Asian weightlifting championship at ताशकंद. ताशकंद मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये तिने 119 किलोग्राम वजन उचललंय. क्लीन अँड जर्क प्रकार, वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर तिचा जो आहे तो क्लीन अँड जर्क प्रकारामध्ये तिने काय केलंय, 119 किलोग्राम वजन जे आहे ते उचललेलं आहे. ही स्पर्धा झाली होती ताशकंद मध्ये. मीराबाई ऑल्सो क्रिएटेड न्यू नॅशनल रेकॉर्ड as she lifted total 205 kilogram including 86 kg snatch and 119 kg clean and jerk. पण हिला जे तिथे गोल्ड मेडल मिळालेलं नाहीये. तिला जे आहे ते ब्रॉन्झ मेडल जे आहे या स्पर्धेमध्ये मिळालेलं. तर याच्यामध्ये जे आहे 118 किलोग्रामचं वजन जे आहे ते टार्गेट होतं विच वॉज सेट बाय चायनीज वेटलिफ्टर हुनिया, जे हिने 2019 मध्ये केलं होतं. Chinese lifter finished second time and won silver medal by lifting 207 kg, 89 and 100 kg. ते वेगवेगळे याचं टोटल असतं. क्लीन अँड जर्क आणि वेगवेगळे प्रकार असतात. तर दुसरे चायनीज जे आहे तिचं नाव आहे होऊ झुई. तिने जे आहे 213 किलोग्राम वजन उचलून वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे बनवलाय. स्नॅच मध्ये जो आहे वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. भारताचा जो रेकॉर्ड होता बेस्ट होतं ते 203 किलोग्रामचं होतं. ते जे इंडियन नॅशनल रेकॉर्ड जो होता 203 किलोग्रामचा होता. हा हिने रेकॉर्ड ब्रेक केलाय मीराबाई साईखोम चानूनी. आणि हा किती झालेला आहे, 205 केजीचा जो आहे तो तिने वजन जे आहे ते जिंकलेलं आहे. ब्रॉन्झ जिंकलं आणि तिचं जे आहे ते टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुद्धा जे तिला प्रवेश याच्यामध्ये मिळालेला आहे. तर ऑलिम्पिक मध्ये जे आहे तिच्याकडून सुद्धा जे आहे ते पदकांची अपेक्षा आहे. ही जी आहे मीराबाई चानू जी आहे ती मणिपूरची आहे आणि तिला जे आहे काय आहे यापूर्वी जो आहे तो भारतातील सर्वोच्च खेळ पुरस्कार जो आहे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने जे आहे ते सन्मानित करण्यात आलेले आहे. बरं, आजचा जो दिवस आहे हा एक महत्वाचा दिवस आहे ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो दिनविशेष जो आहे. काय सांगू शकता का 12 जूनचा दिनविशेष काय आहे? कोणी सांगू शकतं का? इट इज इंटरनॅशनल डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. आजचा जो दिवस आहे हा इंटरनॅशनल डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर आहे. बरं लक्षात ठेवा. तर हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर जो ज्याला आपण म्हणतो काय नेमकी जनजागृती करण्यासाठी आणि कोणाच्या माध्यमातून
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. या संदर्भात एक अहवाल जो आहे तो ILO आणि युनेस्कोने दिला होता. यांचं काय म्हणणं होतं की जगभरामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 16 कोटी मुलं जी आहेत ती बालमजूर म्हणून काम करतात. तर हा जो दिवस आहे इंटरनॅशनल वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर, बाल कामगार विरोधी दिवस, वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर म्हणून जो तो साजरा केला जातो. आणि या वर्षीची थीम काय होती, थीम सांगू शकता? या वर्षीची जी थीम आहे ती म्हणजे ऍक्ट नाऊ एंड चाइल्ड लेबर. ऍक्ट नाऊ एंड चाइल्ड लेबर ही जी आहे ही एक महत्वाची आपण म्हणू शकतो एक थीम आहे. चाइल्ड लेबर जे आहे ही एक समाजाला लागलेली कीड आपण म्हणू शकतो. जे वय मुलांचं शिकण्याचं आहे त्या कालावधीमध्ये मुलांना जे आहे ते शाळेत न जाता त्यांचा रोजगार आणि सगळं जे आहे परिवार सांभाळण्यासाठी जे आहे कामावरती ठेवलं जातं. भारतामध्ये जर आपण बघितलं तर 6 ते 14 वयोगट जो आहे, 14 वर्षाखालील जे मुलं आहेत आणि जे काम करतात त्यांना बाल कामगार असं म्हटलं जातं. 6 ते 14 वर्ष जे आहे आपल्यातला आर्टिकल 21A सगळ्यांना आयडिया असेल. आर्टिकल 21A च्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर काय होतं रे? आर्टिकल 21A च्या अगेन्स्ट काय होतं? याला RTE राईट टू एज्युकेशन म्हटलं जातं. मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे देणं जे आहे ते गरजेचं आहे. म्हणजे ही जे बालकामगार आहे मूलभूत आपले अधिकार जर बघितले तर शिक्षण जो आहे तो एक मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आता जसं आता 12 जूनचा दिवस आपण हा कन्सिडर करतोय वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर, तर मग याचा संबंध सुद्धा जो आहे तो लागला पाहिजे आपल्या संविधानाशी, कॉन्स्टिट्यूशनशी जो आहे तो लागला पाहिजे. का साजरा केला जातो, कशा प्रकारे केला जातो याबद्दलची माहिती असला आपल्याला अपेक्षित आहे. क्लिअर? येस. आर्टिकल 24 सुद्धा जे आहे ते सांगतं बाल कामगारांच्या किंवा बालमजुरीच्या बिलकुल विरुद्ध आहे. धोक्याच्या ठिकाणी जे आहे ते बाल कामगारांना तर काम करू देणं कामगारांना जे आहे ते अलाउच नाहीये. तर 2011 पासून 2011ची आकडेवारी जी भारतातली सांगते की 5 ते 14 वर्षापर्यंत जर आपण बघितले तर 1.1 कोटी मुलं जे आहेत हे चाइल्ड लेबर म्हणून काम करतात. तमिळनाडूचे फटाका फॅक्टरी जे आहे तिथे पण काम करतात. कुठे बांगड्या बनवण्याचे कारखाने आहेत त्यासाठी सुद्धा जे आहेत ते काम करतात. किंवा रोड साईडला जे ठेले वगैरे असतात त्या ठिकाणी सुद्धा जे आहेत ते बालमजूर काम करतात. तर ही जी आहे ही प्रथा तोडण्यासाठी याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. प्रामुख्याने एक बाब लक्षात घ्या, जनजागृती जे आहे हेच एक प्रमुख उद्दिष्ट आहे. कशाचं? कुठले दिवस साजरा करतात त्याचं. बेस्ट फॉरेन लँग्वेज फीचर फिल्म मॉस्को इंटरनॅशनल अवॉर्ड मध्ये अवॉर्ड मिळवला पुगल्याने. विनोद सॅम पीटर यांचा पुगल्या चित्रपट, मराठी चित्रपट, आणि याला जे आहे ते मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये जे आहे हा अवॉर्ड मिळालेला आहे. तर मराठी फिल्म पुगल्या रिव्हॉल्व्स अराउंड टू 10-year-old बॉय वन फ्रॉम विलेज व्हाईल अदर हेलिंग फ्रॉम द सिटी. दोन 10 वर्षीय मुलांची जी एक कथा आहे. एक ग्रामीण आणि शहरी भागातले जे मुलं आहेत जे काय त्यांच्या जीवनामध्ये एक छोटासा पग जो आहे हा जो आहे ना पग कुत्रा, तर यांच्यामुळे त्यांचं जीवन जे बदलतं त्याबद्दलचं जे आहे या चित्रपटामध्ये माहिती आहे. आणि याला बेस्ट फॉरेन लँग्वेज फीचर फिल्म मॉस्को इंटरनॅशनल चित्रपट त्यामध्ये जो आहे हा पुरस्कार मिळालाय. या आधी सुद्धा जे या चित्रपटाला बरेचसे पुरस्कार जे आहे ते मिळालेले आहेत. एक पग आणि दोन मुलांची ही कथा आहे. तर यामध्ये जे आहे हा मराठी एक चित्रपट, मराठी चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड मिळालाय. तर पुगल्या जे मराठी फिल्म पुगल्या रिव्हॉल्व्स अराउंड द 2 10-year-old boys, one from the village and other from the city. How the entry of Pug turns their life upside down. According to director, the movie showcased the innocence and simplicity of the kids. लहान मुलांची जी आहे ही याच्यामध्ये दाखवली आहे. While talking more about the film, the filmmaker stated that he is ambivalent towards the dogs, however realized that it has been international appeal as globally people are training the children and dogs. ठीक आहे.
तर हा पुगल्या जो आहे त्याच्या संदर्भात जो आहे तो आजूबाजूला फिरणारा चित्रपट आहे. आणि बाकीच्या सुद्धा चित्रपटांमध्ये जे आहे मराठी मूवी वॉज कम्पिटेड विथ व्हेरियस इंटरनॅशनल फिल्म कम्पिटिटर्स. जवळपास सर्व देशांमधनं जे आहे यांच्याकडे चित्रपट आले होते. आणि या चित्रपटांमध्ये जे आहे पुगल्या चित्रपटाने जे आहे ती फॉरेन लँग्वेज फिल्म मध्ये जे आहे ती पुगल्या चित्रपटाने जे आहे ती बाजी मारलेली आहे. तर या महिन्यामध्ये जे आहेत ते काही ब्रँड अँबॅसिडर सुद्धा निवडले होते. तर जसं स्पोर्ट एक्सचेंज जो ब्रँड आहे यासाठी पृथ्वी शॉ स्पोर्ट्स एक्सचेंज, याच्यामध्ये क्रिकेटर पृथ्वी शॉ जो आहे या पृथ्वी शॉला जे आहे ते ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलं होतं. त्यानंतर विराट कोहलीला जे आहे ते इन्शुरन्स कंपनी डिजिट इन्शुरन्स जे आहे डिजिट इन्शुरन्स विराट कोहली याला जे आहे ते ब्रँड अँबॅसिडर बनवलेलं आहे. त्यानंतर कोविड वॅक्सिनेशन अँबॅसिडर पंजाबमध्ये कोविड वॅक्सिनेशन अँबॅसिडर जे आहे सोनू सूद. सोनू सूदने जे आहे ते खूप मोठं काम केलेलं आहे, सगळ्यांना माहिती असेल. सोनू सूदने जे आहे ते खूप मोठं काम केलं या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये. त्याला पंजाब गव्हर्नमेंटने कोविड वॅक्सिनेशन. त्यानंतर विराट कोहलीला जे आहे ते विवोने जे आहे ते आपलं ब्रँड अँबॅसिडर घेतलेलं आहे. ब्रँड अँबॅसिडर बद्दल एखादा प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकतो. बरं, मॅकडोनल्ड्स हे माहित असेल तुम्हाला. मॅकडोनल्ड साठी जे आहे मॅकडोनल्ड्सने कोणाला घेतलं रे ब्रँड अँबॅसिडर हे तुम्हाला माहिती असेल. स्पॉन्सरर नाही, ब्रँड अँबॅसिडर म्हणजे काय होतो त्याला आपण एखादा समजा ब्रँड आहे आता कन्सिडर केला, त्या ब्रँडला रिप्रेझेंट करण्याचं काम आहे. एखादी प्रसिद्ध व्यक्ती, आता हे जे पृथ्वी शॉ आहे विराट कोहली जे आहेत हे प्रसिद्ध व्यक्ती आहेत. हे काय करतात त्याला प्रमोट करण्याचं काम करतात. तर त्याचा ऍडव्हर्टिजमेंटचा फेस आपण म्हणू शकतो. तर हे जे आहे हे ब्रँड अँबॅसिडर या ब्रँडला जे आहे ते रिप्रेझेंट करतात. आता कसं आहे की एका जसं आता विवोचा आहे तर हा विवोची ऍडव्हर्टाईज करणार, ते तर त्या याच्यावर अवलंबून आहे ना रे बेटा. किती ब्रँड त्याच्याकडे त्याची पॉप्युलरिटी किती आहे त्याच्यावरती त्याचा अवलंबून आहे. तो त्याला किती ब्रँड अँबॅसिडर किती एन्डॉर्समेंट त्याच्याकडे येतात. आता कसं आहे जसं बघा आता विराट कोहली विवोची करतोय ना ऍडव्हर्टाईज, तर मग सॅमसंगची नाही करणार, तो विवोचा ब्रँड अँबॅसिडर झाला. सॅमसंगचा नाही करणार, ओप्पोचं नाही करणार किंवा कुठले दुसरे जे आहे त्याचं नाही करणार. मॅकडोनल्ड्स तर रश्मिका मंदना ही जी आहे ही जरा मागच्या वर्षी खूप फेमस झाली ती दक्षिण आफ्रिकन नाही दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदना. हिला जे आहे मॅकडोनल्ड्सने आपलं जे आहे ते ब्रँड अँबॅसिडर, यस योगिताने करेक्ट आन्सर दिलेलं आहे. रश्मिका मंदनाला जे आहे ते मॅकडोनल्ड्सने आपलं ब्रँड अँबॅसिडर जे आहे ते बनवलंय. ठीक आहे. ही जे आहे या काही जे आहेत त्या म्हणजे वन लाईनर जे आहे ते माहिती असणं जे आहे आपल्याला गरजेचं आहे. शिवाय इंटरनॅशनल न्यूज मध्ये किंवा काही ज्या डिफेन्स न्यूज आहे ते या डिफेन्स न्यूज मध्ये जे आहे ते सुद्धा डीआरडीओ जे आहे आपल्या डीआरडीओने जे आहे ते बरेचसे टेस्टिंग जे आहेत ते केलेले आहेत. अरे एक मिनिट बेटा, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डीआरडीओ जे आहेत ना हे डीआरडीओ जे आहे ना बरंच हे करतं डिफेन्स मध्ये जे आहे ते बऱ्याचशा संशोधन करतं. एकतर कोविड साठी जे आहे डीआरडीओने काय केलं, सैनिक आणि कोविड साठी जे आहे ती एक ऑक्सिजन प्रणाली विकसित केली. याला जे आहे SpO2 पूरक ऑक्सिजन प्रणाली त्यांनी विकसित केली. डिफेन्स डीआरडीओची स्थापना जी आहे ती 1958 आणि मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे. जी सतीश रेड्डी जे आहेत ते डीआरडीओचे प्रमुख आहेत. डीआरडीओने काय केलं, दुसरं अजून एक डेव्हलपमेंट केलं जे स्वदेशी फायटर प्लेन्स इंजिन आहे, कम्प्लिटली इंडियन मेड जे आहे इंडियन मेड फायटर प्लेन इंजिन जे आहे हे तयार केलं. टेस्टिंग चालू आहे. आणि हे जे आहे फायटर प्लेनचं इंजिन जे आहे याच्यामध्ये हेलिकॉप्टर इंजिन जे आहे यासाठी सुद्धा जे आहे एक डेव्हलप केलं ज्याच्यामध्ये त्यांनी वापरलेलं आहे सिंगल क्रिस्टल ब्लेड टेक्नॉलॉजी. सिंगल
क्रिस्टल ब्लेड टेक्नॉलॉजी. आता याचा फायदा करणार आहे हेलिकॉप्टर्स, फायटर प्लेन जे आहेत याच्यामध्ये या सिंगल ब्लेड टेक्नॉलॉजीचा फायदा होणार आहे. HAL च्या माध्यमातून ही जे हे ब्लेड जे आहे ते वापरले जाणार आहे. याच्यामध्ये जे आहे 60 ब्लेड जे आहे ते HAL च्या माध्यमातून जे आहे ते याची जी आपूर्ती आहे HAL ला केली जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गत सिंगल क्रिस्टल हाय प्रेशर टर्बाइन ब्लेड हे सुद्धा जे आहे ते विकसित केले जाणार आहे. DRDOने या महिन्यामध्ये एक मिसाईलचं परीक्षण, यशस्वी परीक्षण केलं ज्याला पायथन मिसाईल म्हटलं जातं. 5th जनरेशन पायथन जे आहे इट इज 5th जनरेशन मिसाईल आहे. आता हे जे मिसाईल आहे कशासाठी डेव्हलप केलं आहे तर तेजससाठी. तेजस माहिती आहे का रे सगळ्यांना काय तर लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. भारतीय सेनेचं संपूर्ण भारतीय बनावटीचं तेजस लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट लढाऊ विमान आहे. भारतीय हवाई सेनेकडे असलेलं जे विमान आहे कोणी निर्माण केलेलं आहे पायथन मिसाईल. तर याच्यासाठी जे याची निर्मिती जी आहे ती इस्रायलचं जे राफेल ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून करण्यात आलंय आणि हे जे गायडेड मिसाईल आहे हे जगातलं सगळ्यात अत्याधुनिक गायडेड मिसाईल ज्याला मानलं जातं. तर हे जे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे तेजस त्याच्यावरून चालवलं जाणारं हे एक मिसाईल आहे आणि याचं टेस्टिंग जे आहे हे गोव्यामध्ये करण्यात आलंय. एअर टू एअर फाईट साठी सुद्धा जे आहे ते वापरलं जाणार आहे. हे जे पायथन जे आहे 5th जनरेशन मिसाईल इट इज बीन यूज फ्रॉम एअर टू एअर, हवेतून हवेत. बरं आता माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, तेजस बद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय. तेजस जे नाव आहे हे नाव या विमानाला कोणी दिलंय? संपूर्ण भारतीय बनावटीचं जे मी तुम्हाला म्हणतोय की संपूर्ण भारतीय बनावटीचं हे विमान आहे, फायटर प्लेन आहे. याला हे नाव कोणी दिलं सांगा बरं, आठवतंय का? याला हे नाव कोणी दिलंय? तेजस माहिती आहे कोणाला? याच्या निर्मितीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा सुद्धा एक रोल होता. तसं मिसाईल मॅन म्हणजे मिसाईलच्या टेस्टिंग मध्ये जे आहे त्यांचं नाव जे आहे ते महत्वाचं आहे. हे नाव दिलं होतं भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी. अटल बिहारी वाजपेयी जे आहे यांनी जे येस करेक्ट PL अटल बिहारी वाजपेयी जे आहेत यांनी हे नाव जे आहे ते दिलं होतं. येस करेक्ट आन्सर. ठीक आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरला असेल. अधिक विनामूल्य सामग्री आणि सराव प्रश्न इच्छिता? तपशील तपासा. कोणत्याही चौकशीसाठी कृपया टोल फ्री नंबरवर कॉल करा.